श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे। या श्रद्धा धारणा मेधा वाग्देवी विधिवल्लभा भक्तजिह्वाग्रसदना क्षमादिगुणदायिनी नमामि यामिनीनाथ लेखालङ्कृतकुन्तला भवानी भवसन्ताप निर्वापण सुधा नदी ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी या तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव
जिह्वे पिबस्वामृतमेतदेव गोविन्द दामोदर माधवेति। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। बोले श्रीमद् भागवत महापुराण की, गोपाल कृष्ण भगवान की, श्री राधा रानी की, सब संतन की। अखिल गुणनिधान चित्सार सिंधू भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या अपार कृपेतून आपला श्रीमद् भागवत सत्संग जो चालू आहे, ज्यामध्ये आपण श्रवण केलं होतं पाठीमागच्या कक्षेमध्ये की भगवान परमात्मा कोणत्या कोणत्या विभूती या सृष्टीमध्ये धारण करतात, कोणत्या कोणत्या इहलीला धारण करतात, आणि तो परब्रह्म परमात्मा सच्चिदानंद घन विग्रह जो की संपूर्ण चराचराचा एक अधिष्ठान आहे, संपूर्ण चराचर ज्याच्यामध्ये निवास करत, तो परमात्मा या चराचरामध्ये निवास करायला येतात। बघा, सगळं विश्व ज्याच्यामध्ये राहतं तो परमात्मा आपल्या सगळ्यामध्ये राहायला येतात। असे अनेक अवतार धारण करून त्या ठिकाणी परमात्मा आपल्या आपल्या विभूतीला, दिव्य विभूतींना घेऊन येतात, ज्यामध्ये की भगवान परमात्म्याने मानवाकृती जी की राम कृष्ण आदी अनेक दिव्य सुंदर रूप त्या ठिकाणी रचली, अनेक प्रकारे आपल्या भक्तांवर, आपल्या अत्यंत निष्ठावंत प्रेमी जनांवर कृपा केली, आणि अशा प्रकारे प्रत्येक युगायुगामध्ये परमात्मा अवतार धारण करून आपल्या सर्व भक्तांवर अनुग्रह करतील, असा उपदेश अत्यंत सुंदर त्या ठिकाणी नारदजी महाराजांना ब्रह्मदेवाने दिला। आणि ब्रह्मदेवाचा हा उपदेश ऐकून नारदजी महाराज अत्यंत प्रसन्न आहेत। यानंतरची जी पुढची कथा आहे, इथे 7वा अध्याय संपला, आता 8वा अध्याय जो आहे त्यामध्ये बघा श्री शुकदेवजी महाराज त्या ठिकाणी वर्णन करतात, पुढच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत। राजाने प्रश्न विचारला की हे महाराज, तो परब्रह्म परमात्मा ज्याचं आत्ताच ब्रह्मदेवांनी एवढं सुंदर वर्णन केलं, तो निर्गुण निराकार आहे, निर्विशेष आहे, शुद्ध ब्रह्म आहे, त्या परमात्म्याचं आपण तद्रूप तदाकार होऊन अत्यंत अहंग्रह उपासना करून त्या ठिकाणी त्या परमात्म्याला तुम्ही आता जे काही वर्णन केलं, खरं तर हे माझ्या बुद्धीच्या पलीकडचं आहे, मला ते काही विशेष कळत नाही। बघा, ब्रह्मदेव ज्या ठिकाणी संभ्रमित आहेत तर आपल्यासारख्यांची काय बुद्धी लागेल बरं। आणि या ठिकाणी राजा परीक्षितने प्रश्न विचारला की हे महाराज, कृपा करून त्या परमात्म्याचं ते दिव्य आणि सुंदर असं अद्भुत स्वरूप सगळं वर्णन करून सांगा, सविस्तर मला ते ऐकायचंय। ज्या ठिकाणी शौनकजी महाराजही हाच प्रश्न विचारून सूतजी महाराजांकडून अत्यंत त्या ठिकाणी भावपूर्वक कथा श्रवण करतात। नैमिषारण्यामध्ये अत्यंत सुंदर प्रकारे ही कथा सुरू आहे, ज्यामध्ये बघा आता श्री सूतजी महाराज पुढचं वर्णन करतात 9व्या अध्यायामध्ये। 8व्या अध्यायामध्ये हेच सगळं वर्णन आहे, त्याच्यामुळे याला फार जास्त विस्तृत करत नाही। आता 9व्या अध्यायामध्ये सरळ चालूया। पुढे 9व्या अध्यायात जेव्हा भगवान श्री शुकदेवजी महाराजांनी राजा परीक्षिताचे प्रश्न ऐकले, तेव्हा आता उत्तर देतात। काय उत्तर देतात बघा, श्री शुक उवाच आत्ममायामृते राजन् परस्यानुभवात्मनः न घटेतार्थ संबंधः स्वप्नद्रष्टुरिवांजसा। या ठिकाणी श्री शुकदेवजी महाराज सांगतायत, बघा राजन, जसं बघा माणसं स्वप्न बघतात ना, आपण स्वप्न पाहतो
तर स्वप्न पाहत असताना त्या स्वप्नामध्ये आपण जे काही पाहतो, ज्या वस्तू, ज्या व्यक्ती, ज्या काही परिस्थिती, सगळं काही आपण पाहतो, ते सगळं काही आपल्याला अनुभव करत असताना खरं वाटतं. परंतु स्वप्नाला अनुभव करणारा व्यक्ती जो आहे, जेव्हा झोपेतून जागा होतो तेव्हा त्या स्वप्नाच्या अनुभूतीमध्ये असलेल्या विषयापासून, बसून घ्या एकदाच, बाकी सगळ्यांचं लक्ष तिकडे लागतं. बघा, सहज आहे आपलं मन, असं आहे ना की मनाला चंचल होण्याकरता फार जास्त गरज नाही कशाची, अत्यंत सहजपणे विक्षिप्त होतं. या मनाला कसं एकाग्र करायचं ना, बघा इथे ब्रह्मदेवाकडून आपल्याला शिकायला मिळेल. सगळ्या अंतःकरणापासून सर्व रूपाने समरस होऊन जावं लागतंय. त्या ठिकाणी आता वर्णन केले की बघा, स्वप्न पाहतो व्यक्ती, तर स्वप्न पाहणारा जो आहे त्याला जाग आली. जाग आल्यानंतर त्या स्वप्नामध्ये जी व्यक्ती, जी वस्तू, जी काही स्थिती, दगडधोंडा जे आपण पाहिले, त्याच्याशी स्वप्न पाहणाऱ्याचा काही एक संबंध आहे का? नाही, काही एक संबंध नाही. बघा, व्यवहारामध्ये व्यावहारिक सत्ता जगत असताना किंवा प्रातिभाषिक सत्तेमध्ये आपल्याला हे सगळं मी आणि माझं असं जाणवतंय, अथवा प्रातिभाषिक सत्ता जरी गेली तरी व्यवहारामध्ये तरी आपल्याला ह्या सगळ्या व्यावहारिक वस्तूंना जे नाव दिलेलं आहे ते वापरावं लागतं. त्याच्याशी आपल्याला व्यवहार पुरता का होईना संबंध ठेवावा लागतो. परंतु स्वप्नामध्ये पाहिलेली सर्व वस्तू जी मिथ्या आहे, या मिथ्या असलेल्या वस्तूकडे त्या व्यक्तीचा अजिबात काही संबंध राहत नाही. त्याच प्रकारे सांगितले की तो जो आत्मा आहे, तो परब्रह्म परमात्मा जो आहे, तो कसा आहे, या स्वप्नवत असलेल्या संपूर्ण चराचराशी त्याचा काही एक संबंध नाही. स्वप्नवत, त्याच्याकरता हे संपूर्ण विश्व कसं आहे, केवळ एक स्वप्न आहे. आणि या स्वप्नमयी या संसारामध्ये तो परब्रह्म परमात्मा काय करतो, ती जी माया आहे त्या मायेच्या शिवाय, म्हणजे माया व्यतिरिक्त, माया उपहित जो चैतन्य आहे, मायेची उपाधी ज्याने धारण केलेली नाही, असा परब्रह्म अत्यंत विशुद्ध आहे. परंतु मायेची उपाधी धारण केल्यानंतर त्या ठिकाणी या सर्व जगतामध्ये असलेले जे रूप आहे, हे जे रूप किंवा रस आदी आदी हे जे काही आहेत सर्व, या सर्वांमध्ये तो लिप्त होऊन जातो. बहुरूप इवा भाती. तो परब्रह्म परमात्मा जेव्हा मायेचं रूप धारण करतो तर अनेक रूपाने आपल्याला प्रतिफलित होतो, अनेक रूपाने आपल्याला तो दिसून येतो. वस्तुतः हे त्याचं प्रतिबिंब आहे. बघा काय म्हटलेलं आहे, त्याचं परिवर्तित रूप आहे, परिणाम नाही झालेला, परिणाम नाही, परिवर्तित आहे तो. त्या ठिकाणी परिवर्तन झालं कसं, बघा, एक राजा होता, म्हणजे आजही ते महाल आहे कुठे, राजस्थानमध्ये. पूर्वीच्या काळी एक राजा होता आणि त्याला असं वाटायचं की म्हणजे मी जिथे बसलो सिंहासनावर आणि सगळ्या लोकांनी मला ओळखलंच नाही पाहिजे की राजा नेमका कोणता आहे. तर असा प्रश्न पडायचा लोकांना की नेमका राजा कोणता आहे. त्याने अशी पद्धत बनवून ठेवली ती राजमहालामध्ये, जिथे बसायची सभा जी असते, तर त्या सभेमध्ये सगळ्या भिंतींमध्ये मोठे मोठे आरशे लावले होते राजाने, आणि त्या आरशामध्ये या राजाचं प्रतिबिंब पडायचं. त्या आरशातून त्या आरशात असं करत 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 त्या ठिकाणी सगळ्या आरशामध्ये कोण दिसायचा, राजा दिसायचा. आणि सगळं खरं ना, प्रत्येक आरशामधलं प्रतिबिंब कसं दिसतंय, खरं दिसतंय. मग वास्तविक राजा नेमका कोणता आहे यामध्ये आपल्याला कळणं फार कठीण आहे. तसंच तिथे पण जे लोक जायचे त्या सगळ्यांना ते ओळखूच यायचं नाही नेमका राजा कोणता आहे, खरा राजा कोणता आहे. जसं नल दमयंतीची कथा माहित असेल बहुतेक तुम्हाला. तर त्या आरशामध्ये 10 ठिकाणी नल राजा उभा होता आणि दमयंतीने बरोबर तिचा जो पती आहे त्याला ओळखलं. ती गोष्ट अथवा, पण ते दिसलं कसं काय, बघा राजा एकच आहे परंतु अनेक ठिकाणी तो दिसला कसा. त्याचं एक कारण आहे की बघा, राजा एक आहे परंतु आरशाच्या उपाध्या अनेक आहेत. आरसा एक उपाधी आहे, त्या उपाधीमध्ये याचं पडलेलं हे प्रतिबिंब प्रतिफलित होत आहे आणि ते पडलेल्या प्रतिबिंबामध्ये आपण मोहित होऊन जातोय. नेमकं खरं कोणतं हे आपल्याला कळत नाही. तसंच या संपूर्ण विश्वामध्ये हे जे अंतःकरण आहे हे सर्व काही आरसा आहे, दर्पण आहे. त्यामध्ये तो परब्रह्म परमात्मा काय होतो, प्रतिबिंबित पडतो. आणि ते प्रतिबिंब जे आहे ते आपल्या सगळ्यांना काय वाटतं, हेच खरं आहे, हेच खरं आहे. मग स्वतःलाच त्या ठिकाणी आपण काय समजून बसतो
हा जो मिथ्या अहंकार आहे याला परमात्मा समजून बसतो आणि याला ज्या ज्या गोष्टीची गरज आहे या सगळ्या भौतिक वस्तूंना हे माझं असं मी आणि माझं असं समजून बसतो. वस्तुतः तोच आत्मा कसा आहे, मायेची उपाधी म्हणजे अंतःकरणाची उपाधी धारण केली असल्यामुळे तो त्या ठिकाणी जड, अल्पशक्तिमान, कमबुद्धीवाला, त्या ठिकाणी असं सगळं त्या ठिकाणी काय होतं, प्रतिफलित होतं. ते आपल्याला भासतं. सुखी दुःखी हे आत्म्याचे गुणधर्म नाहीत, हे सगळे काय आहे, उपाधीचे गुणधर्म आहेत. उपाधीमुळे आपण सुखी होतो, आपण दुःखी होतो. परंतु या सर्व उपाधीला जर दूर केलं तर त्या केंद्रित त्या केवळ परब्रह्म परमात्म्यावरच जर संपूर्ण ध्यान केंद्रित केलं तर तो परमात्मा कसा आहे, निर्विशेष, ज्यामध्ये अत्यंत शुद्ध आहे, कोणत्याही प्रकारच्या गुणांचा त्या ठिकाणी काही प्रभाव नाही. तो परमात्मा अत्यंत शुद्ध आहे, माया रहित आहे. परंतु त्या ठिकाणी मायेची उपाधी धारण केली की तो जीव भावाला प्राप्त झाला आणि मग जीवाचं काय लक्षण आहे, अज्ञान. मग या अज्ञानामध्ये जे खरं नाही त्याला खरं समजून बसतो आणि जे खोटं आहे त्या ठिकाणी हे सगळं काही आहे, बस खोटं जे आहे त्याच्यामध्ये जडून राहतो आणि जे वास्तविक स्वरूप आहे त्याच्यावर पडदा दिवसेंदिवस जास्तीत जास्त मोठा झाकत जातो, ते आपल्याला दिसत नाही. मग अशाच प्रकारे बघा तो परमात्मा असा दिव्य आहे ज्या ठिकाणी की सगळे काही मोहित होऊन जातात. जसं बघा भागवताचं जे मंगलाचरण पाहिलं होतं ना, त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की त्या परमात्म्याची जी माया आहे त्या मायेनं सगळ्या चराचराला झाकून टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळे लोक मोहित होऊन जातात की वस्तुस्थितीचं त्याला ज्ञान होत नाही. फार काही क्लिष्ट विषय नाहीये, परंतु जर लक्ष दिलं तर नक्की कळेल. अगदी सोप्याच भाषेत आपलं चाललंय, त्यामध्ये फार गंभीर विषय नाहीये. असो, तर मग अशा प्रकारे सांगितले की यर्हि वाव महिम्नी स्वे परस्मिन कालमाययोः रमेत गत सम्मोहः त्यक्त्वोदास्ते तदो भयम. आणि तो परमात्मा बघा या मायेच्या अतीत आहे, त्याची महिमा अपरंपार आहे. ज्या ठिकाणी काल जो आहे त्या कालाचं काही एक चालत नाही, काळाची डाळ शिजत नाही म्हटलेलं आहे बघा. त्या ठिकाणी काल काही करू शकत नाही. तो परमात्माही जेव्हा मायेमध्ये येतो, मायेची उपाधी धारण करतो, तो मी आणि माझा या ठिकाणी असा रमतो की ते कळतच नाही. परंतु मायापेक्षा जर उपाधी रहित केलं तर तो केवळ आपल्यामध्ये रमतो, स्वतःमध्ये रमतो. त्याला आत्माराम म्हटलेले, आत्माराम बनून जातो, स्वतःमध्ये रमतो. म्हणजे आत्मस्वरूपामध्ये तो द्रूप असतो. सदैव सौम्यम इदमग्रे आसीत. कारण की तोही परमात्मा आहे जे की संपूर्ण चराचराला प्रकाशित करतोय. तमेव भांतम अनुभाती सर्वम. तोही परमात्मा स्वतः स्वयंप्रकाशी आहे आणि सर्व चराचराला तोच प्रकाशित करतोय. सगळ्याला प्रकाशित करण्याचं काम त्याचं आहे. प्रकाशित करणं म्हणजे फक्त डोळ्यांनी दिसणं नव्हे बरं का, त्या ठिकाणी कानांनी ऐकू येतंय, आपल्याला त्वचेद्वारे अनुभव होतोय, जिभेद्वारे स्वाद घेतोय, नाकाद्वारे श्वास घेतोय, पंच ज्ञानेंद्रिय कर्म करतात, कर्मेंद्रिय काम करतात. या सगळ्या गोष्टींना प्रकाशित करणारा एकमेव परब्रह्म परमात्मा ही आहे. कारण की तो स्वतः कसा आहे, स्वयंप्रकाशी आहे. जसं सूर्यनारायण आहे, सूर्य जो आहे, सूर्य उदय झाला की संपूर्ण चराचर कसं अगदी प्रकाशमय होतं आणि रात्रीच्या वेळी अंधकार असतो. कारण की सूर्य जो आहे त्या ठिकाणी संपूर्ण चराचराला प्रकाशित करण्याचं सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये. सूर्यनारायण उगवले की सगळं काही उजेड होतो. सूर्यनारायणाला स्वतःला उजेडात जाण्याकरता काय करावं लागतं बरं? हे बघा मी उजेडात आलो, आता तुम्ही मला बघा, असं होतं का? आपण म्हणतो ना हा माणूस दिसलाच नाही, का बरं? कारण तो अंधारात होता. त्याला उजेडात जर आपण पाहिलं की म्हणू हा उजेडात आला म्हणून दिसला. हे आपण जे आहोत कसे आहोत, दुसऱ्याच्या उजेडावर अपेक्षित आहोत. दुसऱ्या उजेडाने आपण त्या ठिकाणी प्रकाशित होतो. आपला स्वतःचा काही प्रकाशच नाहीये. आपलं तोंड कसंही असलं तरी, किती छान छान मेकअप केला तरीही ते तोंड आपल्याला अंधारामध्ये कोणी पाहू शकतं का हो? नाही ना, नाही पाहू शकत. का बरं? कारण आपण स्वयंप्रकाशी नाही, आपण दुसऱ्याच्या प्रकाशाने प्रकाशित होतो. आणि दुसरा जो आहे आपल्याला डोळ्यांनी पाहतो, कारण त्याच्या डोळ्यामध्ये पण प्रकाश आहे. नाही एखाद्याचे डोळेच नाहीयेत किंवा एखाद्याचे डोळे आता पूर्ण गेले
मग असा माणूस आपल्याला पाहू शकत नाही. मग त्या डोळ्यामध्ये प्रकाश देणारा अर्थात पाहणारा आणि पाहणारी जी वस्तू, पाहिली जाणारी जी वस्तू आहे, या दोन्हीलाही प्रकाशित करणारा कोण आहे? केवळ परमात्मा ही आहे. मग आपण म्हणू बघा हे सगळीकडे व्याप्त आहे परमात्मा, मग तो अंधारात का दिसत नाही? मग अंधार बघा, अंधारही त्याने निर्माण केलेला आहे, परंतु वस्तुतः जर तो परमात्मा सर्वत्र व्यापक आहे तर अनुभवाला नक्की येतो. कसा बघा, एक उदाहरण घेऊ. जसं तुम्ही कुठेतरी वनामध्ये गेले, जंगलामध्ये गेले, एखाद्या रात्री अंधार आहे, फार काळोख आहे, अत्यंत अंधार आहे, आणि तुमच्यासोबत आणखी कोणीतरी एक दोन लोक होते. आणि ते काय म्हटले की हे तुमच्याकडे टॉर्च आहे का, बॅटरी आहे का? तर तो काय म्हणे, अरे एवढा अंधार आहे, टॉर्च मी शोधायची कशी? टॉर्च पाहण्याकरता दुसरा काहीतरी उजेड पाहिजे ना. तो म्हणे, अरे बापरे, टॉर्च नाही का? म्हणे नाही नाही नाही. मग आणखी काहीतरी वस्तू आहे का विचारलं, तरीही आपण काय म्हणणार, ती वस्तू आहे की नाही माहित नाही. मग एखादं म्हणेल, पाणी आहे का तुझ्याकडे प्यायला, मला फार तहान लागलीये. तरी हा माणूस काय म्हणणार की नाही नाही नाही, पाणी आहे की नाही मला कसं कळेल, कारण अंधारच तेवढा आहे ना. मग अंधारामध्ये आपल्याला पाणी आहे की कळत नाही, त्या ठिकाणी दुसरी कोणतीही वस्तू कळत नाही. त्याला जर विचारलं शेजारी झाड आहे का, तेही त्याला कळत नाही. शेजारी तुझ्या माणसं बसलेत का, तेही त्याला कळत नाही. का बरं? नेमकं सांगू शकत नाही ते आहे की नाही. पण त्याला जर प्रश्न विचारला की बाळा तू आहे की नाही, काय उत्तर देईल? नक्की? तुम्हाला विचारलं समजा अंधारामध्ये, बाकीच्या वस्तू आहेत की नाही हे कळत नाही, परंतु तुम्हाला विचारलं बाबा तुम्ही आहात की नाही, मग काय म्हणणार उत्तर? काही काहींनाच उत्तर येते, बाकीच्यांना पाठीमागच्यांना येतंय ना उत्तर. काय म्हणणार तुम्ही? आहे ना. तुम्हाला विचारलं अंधारामध्ये बरं का, तुम्ही म्हणणार नाही थांबा मी बघतो, उजेडात जाऊन बघतो स्वतःला मी आहे की नाही. मग आहे तर मग सांगणार आहे मी. का बरं हे कळलं? अंधार आहे ना तिथे सुद्धा, अंधारामध्ये आपण आपल्याला न पाहता हे कसं सांगितलं की मी आहे? का का कळलं हे? कारण की तो परब्रह्म परमात्मा आपल्या आतमध्ये आहे आणि तो स्वयंप्रकाशी आहे. तो स्वयंप्रकाशी असल्यामुळे त्या ठिकाणी मला मी आहे की नाही हे पाहण्याकरता दुसऱ्या कोणत्याही प्रकाशाची गरज पडलेली नाही. मी आहे हे मी आहे याचं प्रमाण आहे. मी स्वतः आहे यापेक्षा आणखी काय प्रमाण असेल? की मी दिसतोय, मी बोलतोय, मी पाहतोय, मी कर्म करतोय, ह्या सगळ्या गोष्टीतून हे सिद्ध होतंय की मी आहे. बघा, मग तो जो परमात्मा आहे तो आपल्या अंतःकरणामध्ये निरंतर विद्यमान आहे, विराजमान आहे. तोही परमात्मा त्या ठिकाणी आपल्याला अंधारामध्ये सुद्धा प्रकाशित करतो, अर्थात तो सर्व प्रकाशमय आहे. संपूर्ण चराचराला तो प्रकाशित करतो, अर्थात तो परमात्मा या मायेच्या विकारांच्या अतीत आहे. हे जे काही मायेचे विकार आहेत या सर्वाच्या तो अतीत आहे. म्हणून तो आत्मा राम आहे. तो आत्मा स्वतःमध्ये रमतो. त्याला स्वतःला रमण्याकरता करमणुकीची कोणती साधनं लागत नाही. बघा, जे संत महापुरुष आहेत ना, जे की आत्माराम आहेत, बघा संत महात्मे स्वतःमध्ये रमतात. त्यांना बाकी दुसऱ्या गोष्टींमध्ये काहीही रुची नसते, काही रुची नसते. आपल्याला वाटेल अरे लाईटच नाही आज दिवसभर आणि टीव्ही आपल्या घरामध्ये, पण मालिका हुकून गेली. त्या सगळ्या गोष्टीमध्ये आपलं मन रमलेलं असतं. हे झालं नाही, ते झालं नाही, या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपण आपल्या मनाला रमवायला पाहतो. वस्तुतः हे जे मन आहे जर इथे रमतय तर समजायचं आपण आत्माराम नाही. कोणत्याही साधनाच्या व्यतिरिक्त जर आपण आपल्यामध्ये रमत असू तर आपण संत महात्म्यांच्या जवळचे भक्त लोक आहेत असं म्हणायचं. बघा, संत महात्मा जे लोक आहेत ना, विशेष करून आपण बाकी वेळेस तरी ध्यान करू शकतो की आत्मा आहे, परमात्मा आहे, देवाचं काहीतरी विशेष चिंतन करू शकतो, परंतु मृत्यूच्या वेळी फक्त माणसाकडे बघायचं की तो काय करतो. मृत्यूच्या वेळी मरणारा माणूस बघा कधी खोटं बोलत नाही, काही नाही, काही असलं तरी ते त्याचं उघडं काय, आता मरायचंच आहे ना, खोटं काय, लोकांना कळलं काही नाही कळलं काही मला काही फरक पडत नाही, कारण आता मी मरणारच आहे. मग त्या मृत्युमुखामध्ये पडलेल्या व्यक्तीची वस्तुस्थिती समोर येते. तो त्याच्या आचरणामधून, त्याच्या वागण्या बोलण्यामधून, हे आपल्या जीवनामध्ये त्याने काय केलं हे सगळं आपल्याला दाखवून देतो मृत्यूच्या वेळी. बघा, तेच म्हटलेलं आहे, मृत्यूच्या वेळी जो व्यक्ती ज्याची बुद्धी जागेवर आहे, ज्या व्यक्तीचं सगळं जागेवर आहे, जागेवर म्हणजे असं नाही की घरच्यांना सगळ्यांना ओळखलं म्हणजे जागेवर बरं का अजून याचं सगळं,
नीटनेटकं बोलते म्हणजे जागेवर आहे, या गोष्टीला जागेवर म्हणायचं नाही. तो काही जागेवर नाहीये, मुळात तो अजूनही या संसारात फसलेलाच आहे. तो जागेवर आहे जो मृत्यूच्या वेळी निरंतर आत्मचिंतनामध्ये तल्लीन आहे, स्वस्वरूपाच्या बोधामध्ये आरूढ आहे. तो व्यक्ती जो आहे वस्तुतः त्या ठिकाणी सगळं त्याचं जागेवर आहे, शुद्धीवर आहे. त्याचं जे चित्त आहे ते आत्मस्वरूपामध्ये स्थिर आहे. मग असे ते संत महात्मे जे आहेत ते आत्माराम आहेत. ते कोणत्याही परिस्थितीमध्ये केवळ स्वतःमध्येच रमतात, मृत्यूच्या वेळी सुद्धा स्वतःमध्ये रमतात. म्हणून शरीराला झालेली व्याधी त्यांचं काही एक बिघडवू शकत नाही. शरीराला झालेली व्याधी त्यांना त्रास देत नाही. बघा, जेव्हा संत महात्मे स्वरूपामध्ये रमतात, एक फार महान संत महात्मा होऊन गेले, थोर महात्मे होते, आणि त्यांचं जे जीवन आहे फार दिव्य. असं स्वाध्यायाचे पाठ घ्यायचे, ते शास्त्र शिकवायचे, प्रस्थानत्रय शिकवायचे. तर एकदा असं झालं, त्यांचं जे शरीर एका बाजूचं काय म्हणतात त्याला, सडायला लागलं होतं. त्याला गँग्रीन वगैरे असं काहीतरी म्हणतात. शरीर जे आहे ते सडायला लागलं होतं, शरीरामध्ये रक्तसंचार व्हायचं बंद झालं. एका पायामधून पूर्ण गँग्रीन होऊन सडायला लागला पाय. डॉक्टर आले, म्हटले महाराजजी तुम्ही ह्या अवस्थेत पाठ घेताय, केवढा त्रास होत असेल. म्हणे अच्छा, म्हणे तुम्हाला काय करावं लागेल मग. ते म्हटले, डॉक्टर म्हटले पाय कापावं लागेल तुमचा. मग कापून टाका म्हटले, पण तुम्ही इथे शास्त्र शिकवता, आणि सारखं शास्त्र शिकवायचं बरं का, थांबत नव्हते ते, कधी सतत शिकवत राहायचे. कोणी येऊ नाही येऊ, मग काही असे भक्त किंवा विद्यार्थी लोक त्याचा लाभ घेण्याकरता निरंतर बसून राहायचे, की गुरुजी शिकवतायत ना, ही त्यांची परम कृपाळुता आहे, उदारता आहे की ते सारखं शिकवतायत, मग आपण बसायला काय हरकत आहे. तर शिकायचे ते विद्यार्थी. तर हे संत महात्मा बसून राहिले. डॉक्टर म्हटले की तुम्हाला इंजेक्शन द्यावं लागेल, भूल द्यावी लागेल. ते म्हटले अजिबात भूल बिल द्यायची नाही, तुला पाय कापायचंय ना, कापून घेऊन जा म्हटले पाय. डॉक्टरला असं म्हटले ते महाराज. आणि अक्षरशः ही गोष्ट फार जुनी नाही, अद्याप याच काळातली आहे. संत महात्मा बघा, त्यांना काही शरीराशी तादात्म्य नाहीये, शास्त्र इकडे शिकवत होते, आणि डॉक्टर ऑपरेशन करून पाय काढून कधी घेऊन गेला हे त्यांना कळालं सुद्धा नाही. ही दिव्यता आहे संत महात्म्यांच्या मध्ये. संत महापुरुषांची ही वास्तविक स्थिती आहे की ते बघा, बाकी गोष्टी सोडा हो, या जगातले हे माझं आणि मी माझं आणि हे वावर माझं ती बांध माझा, या सगळ्या गोष्टीशी तर त्यांना दूर दूर पर्यंत काही घेणं देणं नसतं. या शरीराप्रती सुद्धा त्यांचं तादात्म्य सुटलेलं आहे. शरीर पूर्ण जरी काढून नेलं तरी त्यांना काही एक फरक पडत नाही, बाकी गोष्टीचा काय फरक पडेल. हे असे संत महात्मा आत्माराम असतात. त्या स्वरूपामध्ये रमणारे संत महात्मा जे की आत्मस्वरूप आहे, वस्तुतः ते जे परब्रह्म आहे त्याच्याशी तद्रूप तदाकार होऊन गेलेली असतात. आणि ही सगळी उपासने तपस्येचं फळ असतं. मग अशा प्रकारे तो परब्रह्म निर्विशेष आहे. मग असं झालं, एकदा ब्रह्मदेव ब्रह्मा जे आहे त्यांनी त्या ठिकाणी फार मोठं तप केलं, त्याद्वारे त्यांना परमात्मा प्रसन्न झाले. मग विचारलं गेलं की महाराज ते कसं काय केलं त्यांनी, थोडंसं आम्हाला विस्तारपूर्वक सांगा. असं जेव्हा विचारलं गेलं, आता सांगायला लागले की असं झालं की सृष्टीची निर्मिती करण्याच्या उद्देशाने बघा, एकोहम बहुस्याम प्रजाये, परमात्म्याची इच्छा झाली की मी एक आहे, मग मला अनेक रूपाने आता काय व्हायचं, पसारा मांडायचा स्वतःचा. म्हणून परमात्म्याने पहिलं सगळ्यात ब्रह्मदेवाला निर्माण केलं. कुणाला केलं? ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेव बसलेले आहेत कशावर? कमळावर बसलेले आहेत. आणि कमळावर बसलेले होते ब्रह्मदेव. त्यांनी डोळे उघडले, म्हटले की अरे, मला देवाने सांगितले, काय सांगितले की सृष्टीची रचना कर. आता सृष्टीची रचना करायची तरी कशी, कारण की जिकडे पाहावं तिकडे काय दिसतंय, पाणी दिसतंय. सगळं समुद्रच समुद्र आहे, बस पाणी, दुसरं काही दिसतच नाही. मग पाण्याच्या व्यतिरिक्त जर कुठे काहीच नाहीये, तर मग मी सृष्टी बनवायची कशी, असा जेव्हा प्रश्न पडला तेव्हा ब्रह्मदेव विचार करायला लागले, चिंतामग्न झाले एकदम, काय करावं कळेना. ते म्हटले बरं ठीक आहे, पण मला बनवलं कोणी हे तर पहिलं पाहिलं पाहिजे ना. बघा, काही झालं तरी आपल्याला आपले आई बाप माहित पाहिजे की नाही. मला जन्म दिलाय नेमका कोणी, माझे आई कोण बाप कोण. हे ब्रह्मा म्हटले की माझे आई बाप कोण आहेत नेमके मला काही कळेना. हे सगळीकडे पाहू लागले, जिकडे पाहावे तिकडे काहीच दिसेना, फक्त पाणी. ब्रह्मा म्हटले ठीक आहे, आता हे कमळावर मी बसलोय ना, त्या कमळाला जी जोडलेली नळ आहे ना, नाळी काय म्हणतात, कमल नाल, त्याच्या माध्यमातून शोध घेऊ. ही जिथं जाऊन संपेल ना
तिथपर्यंत आपण प्रवास करू आणि ते जे माता पिता आहेत माझे त्यांचा मी नक्कीच शोध लावील, असं म्हणून ब्रह्मदेवाने त्या कमळाच्या नाळीमध्ये घुसले, आतमध्ये गेले. सगळीकडे पाहतायत, काहीच दिसेना. अगदी अतळ वितळ काही पाहून घेतलं आणि प्रवास करत राहिले. 1,000 दिव्य सहस्र वर्षापर्यंत त्या ठिकाणी ब्रह्मा फक्त चक्कर मारत राहिले, कुठेही काहीही दिसलं नाही. त्या कमळाच्या आतमध्ये गेले, कमळाच्या नळीमध्ये जाऊन त्यांनी पाहिलं, सगळीकडे काहीही दिसेना. परत बाहेर यायचे, परत आत जायचे, परत बाहेर यायचे. म्हटले नेमकं चाललंय काय बाबा, हे काहीही कळेना. अशा प्रकारे ब्रह्मा अत्यंत चिंतातुर झाले, काय करावं कळेना. अशा प्रकारे परत कमळावर येऊन आता शांतपणे बसले की नेमकं करावं काय. तेवढ्यात त्यांनी आकाशवाणी ऐकली. आकाशवाणी म्हणजे बस असं समुद्रातून आवाज झाला त्यांना. समोर पाणी पाणी होतं समुद्र, तर समुद्रातून आवाज झाला आणि त्या आवाजामध्ये केवळ 2 अक्षर त्या ठिकाणी प्रगट झाले. काय अक्षर आहेत तर सांगतात या ठिकाणी, सचिंतयन व्यक्षरमेकदांभ उपाश्रुनोद विर्गदितं वचो विभुः स्पर्शेषु यत् षोडश मेकविंशं निष्किंचनानां नृपयत् धनं विदुः. त्या ठिकाणी वर्णन आले, म्हटले बघा 2 शब्द प्रगट झाले. कोणते शब्द आहेत तर त्या शब्दांचा शोध लावायचा. कोणते शब्द सांगितले, स्पर्शेषु. स्पर्शेषु म्हणजे जे स्पर्श वर्ण आहेत, ती वर्णमाला माहिती आहे तुम्हाला, अ आ इ ई पासून पर पुढे क ख ग घ ङ च छ ज झ ञ ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म. तर ही जी वर्णमाला आहे, पहिल्या बघा क पासून तर म पर्यंत कादय मावसाना. तुम्ही म्हणणार बालवाडी सुरू केली की काय, तसंही म्हटलं तरी काही हरकत नाही है ना. हा बालवाडीत आहे. आम्ही बालवाडीला शिकवायला आलोय का मग? आम्ही बालवाडीत. तर बघा वर्णमाला शिकायची. कादयो मावसाना, हे जे वर्ण आहेत त्यांना स्पर्श वर्ण म्हटलं जातं. क पासून तर म पर्यंतचे जेवढे वर्ण आहेत त्यांना स्पर्श वर्ण म्हणतात. तिथून पुढे य र ल व हे जे वर्ण आहेत त्यांना अंतस्थ वर्ण म्हणतात. त्यानंतर श श स आणि ह या वर्णांना ऊष्म वर्ण म्हणतात. अशा प्रकारे या वर्णमालेमध्ये हे सगळे भेद आहेत. तर सुरुवातीचे जे आहेत ते स्वरवर्ण, एक तर 2 प्रकार आहेत ना वर्णाचे, एक स्वर आणि दुसरं व्यंजन. तर या व्यंजनामध्ये स्पर्श, ऊष्म आणि अंतस्थ असा भेद आहे. तर त्यामध्ये बघा क पासून तर म पर्यंत एकूण झाले किती, 25 वर्ण. तर या 25 वर्णांना स्पर्श वर्ण असं म्हणतात. स्पर्श वर्ण आहेत. तर या स्पर्श वर्णांमध्ये सांगितलंय की या स्पर्श वर्णांचा 16वा जो वर्ण आहे, 16वा म्हणजे कोणता बरं, मोजा बघा, क ख ग घ ङ हे झाले 5, च छ ज झ ञ ट ठ ड ढ ण, त्यानंतर आला त, हे झाले वरचे 15 आणि आता त जो आहे तो 16वा. त्यानंतर म्हटले हा ठीक 16वा वर्ण सापडला, लक्षात ठेवा बरं का. काय आहे तो त. पुढे सांगितले 21, 16वा आणि 21वा वर्ण. त जो आहे त्या ठिकाणी काय आहे, 16वा वर्ण आहे. आता 21वा शोधायचा. त नंतर त थ द ध न हे झाले 20. पुढे आहे प. प जो आहे कितवा झाला वर्ण, 21वा. मग आता जो 16वा वर्ण आहे तो आहे त आणि 21वा जो आहे तो प. या दोन्हीला जोडून दिलं तर काय झालं, त प. त प. हा 2 शब्द त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला ऐकू आले. इतकं सुंदर बघा. संस्कृत जे आहे ना एकदम इंटरेस्टिंग भाषा आहे, एकदम दिव्य भाषा आहे. संस्कृत भाषेसारखी जी जादू आहे ना कोणत्या भाषेत नाही. इतकं सुंदर वर्णन प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की बघा. आता खरं तर आपण एवढं सगळं वर्णन करू शकत नाही कारण सर्वांना ते समजणारही नाही. तरीही ज्या गोष्टी फार आवश्यक आहेत त्याला घेतलं जातं. तर त प ही वर्णमालेमध्ये दिलेला शब्द आणि तप जो धातू शब्द आहे त्याचा अर्थ काय होतो म्हटलेलं आहे, तप धातू आहे. तप धातू त्या ठिकाणी तप धातूचा लोट लकार जो येतो, लोट लकार जो आहे आज्ञार्थक आहे. आपण म्हणतो ना वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, याच्यामध्ये संस्कृतच्या सर्व धातूंना, धातू म्हणजे क्रियापद, क्रियापदांना त्या ठिकाणी रूप दिली जातात. जसं भू धातू आहे, भू म्हणजे होणे. खाद धातू आहे, खाद म्हणजे खाणे. जसं खादती, खादतः, खादंती, खादसी, खादथः, खादथ, खादामी, खादावह, खादावह. आता हा जो
हा धातू आहे. ह्या वर्तमानामध्ये वापरला गेलेला आहे. जर मी खातो असं म्हणायचं असेल तर अहम खादामी, तू खातो असं म्हणायचं असेल त्वम खादसी, अशा प्रकारे हे रूप बनतात. तसंच तप हा एक धातू आहे आणि या धातूंचे जे अनेक लकार चालतात त्याच्यामध्ये आज्ञार्थक, बघा क्रियापद जे आहे आज्ञार्थक पण चालतं ना. जसं तू बस, बस म्हणजे काय, आज्ञा आहे. तू हे कर, कर म्हणजे काय, आज्ञा आहे. तू हे खा, खा म्हणजे काय, आज्ञा आहे. तर या आज्ञार्थक धातूलाही संस्कृतमध्ये चालवलं जातं. तर तप हा जो धातू आहे याला आज्ञार्थक लकारामध्ये, लोट लकारामध्ये चालवलं तर त्याच्यामध्ये मध्यम पुरुष एक वचन, जसं प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष असं चालतं ना. मराठीमध्ये त्याला म्हणतात प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष. ज्यांनी व्याकरण थोडं शिकवले शिक्षक लोकांना थोडं थोडं कळेल. तर हे जे आहे याच्यामध्ये मध्यम पुरुष एक वचन जे आहे, तप धातूचा मध्यम पुरुष एक वचन रूप बनतं तप. तप म्हणजे काय, तू तप कर, आज्ञा दिलीये, आज्ञार्थक आहे की तू तप कर, तप करायला सांगितलंय. बघा, तप करण्याकरताच का सांगितलं, दुसरं काही करायला का नाही सांगितलं. म्हणतात ना, तपे विण दैवत, दिधल्या विण प्राप्त, गुजे विण हित कोण सांगे. ही तपे विण दैवत, तप केल्याशिवाय दैवत प्राप्त, दिव्यत्व प्राप्त होत नाही. दैवत म्हणजे काय, दिव्यत्व. तर तप केल्याशिवाय दिव्यत्व येत नाही. दिव्यत्व म्हणजे अशी चमक, एकदम झळाळी येत नाही. कधी कधी बरं, तपल्याशिवाय. जसं सोनं आहे, त्याला फार चमकायचं असेल तर काय करावं लागेल, जेवढं जास्तीत जास्त सोन्याला तापवून घेऊ तेवढं जास्तीत जास्त ते सुंदर चमकतं, बरोबर ना. तसंच म्हटलेलं आहे की आपल्याला जर त्या परमात्म्याप्रमाणे चमकायचं असेल, त्याच्यामध्ये तदाकार व्हायचं असेल तर काय करावं लागेल, तसं तप करावं लागेल. तप. मग हे जे तप आहे ते करायला सांगितलं कोणाला, ब्रह्मदेवाला. म्हटलेलं आहे की बघा, जे लोक आहेत ना निष्किंचन, निष्किंचन म्हणजे नास्ति किंचन यस्मिन सह निष्किंचन, न विद्यते किंचन यस्मिन, असंही ज्याच्या जवळ काहीही नसतं. किम म्हणजे काही, किंचन ज्या जवळ काहीही नाही, अजिबात नाही, एकदम त्यागमय जीवन ज्याचं आहे, अपरिग्रह वृत्ती. परिग्रह म्हणजे संचय करणं, प्रत्येक गोष्टीचा परिग्रह करत राहणं, साठवून ठेवणं. परंतु जे लोक काही साठवून ठेवत नाही, परिग्रह करत नाही, असे अपरिग्रह वृत्तीचे निष्किंचन, अकिंचन जे लोक आहेत, ज्यांच्याकडे काहीही नाही, तर त्यांच्याकडे काय असतं, म्हणतात केवळ तप. ज्यांच्याकडे काही नाही त्यांच्याकडे तपस्या एकमात्र धन आहे. मग असे ते महापुरुष जे थोर आहेत, ज्यांच्याकडे फक्त तपस्येचं धन आहे, साधनेचंच बळ आहे, आणि त्या साधनेच्या तपस्येच्या बळावर सगळं काही चालतं. मग असं इथं वर्णन केलंय की ब्रह्मदेवाला तपस्या करायला सांगितली. म्हणे ब्रह्मा तुम्ही तपस्या करा. ब्रह्मा म्हटले ठीक आहे, पण मला हे सांगितलं नेमकं कुणी तप करायला, नुसतंच वाणी ऐकायला आलेली आहे, नेमकं सांगितलं कुणी, सगळीकडे पाहतायत वक्ता कोण आहे नेमका बोलणारा, तर सापडलाच नाही. सगळीकडे शोधून पाहिलं परंतु तो वक्ता काही सापडला नाही. ब्रह्मा म्हटले ठीक आहे, काही हरकत नाही, मला एवढं तर कळालंय की मला तप करायला सांगितलं, याचा अर्थ मला ज्याने बनवलं तो परमात्मा, ते भगवान, त्याचा मला मिळालेला हा आदेश आहे, आज्ञा आहे. म्हणून निशम्य तद वक्तृ दिदृक्षया दिशो विलोक्य तत्रान्य उपदश्यमान स्वधिष्ण्यमास्थाय विमृश्य तद्धितम तपस्युपादिष्ट इवादधे मनः. अशा प्रकारे वर्णन केले की बघा, मला परमात्म्याची आज्ञा आहे, बाकी काही माहित नाही, म्हणून बस त्याची आज्ञा म्हणून हे ब्रह्मा काय केलं, त्यांनी त्या कमळावरच बसून डोळे बंद केले आणि तपस्येला सुरुवात केली, तपस्या केली. अहरह निरंतर तप, ज्यामध्ये की अतप्यत स्माखिल लोकतापनम. त्यांनी काय केलं, दिव्यम सहस्राब्दम अमोघ दर्शनो. जे ब्रह्मा ज्यांच्याकडे अमोघ ज्ञान आहे, ज्याचं काही पार नाही असं अपार ज्ञान आहे, ते ब्रह्मा सुद्धा 1000 वर्ष, किती वर्ष, आणि तेही आपले वर्ष नाही बरं का, दिव्य वर्ष. त्या दिवशी वर्णन केलं होतं ब्रह्मदेवाचा आयु काय आहे आणि दिव्य वर्ष किती आणि कसे आहेत, त्याच्यामुळे आता काही वर्णन करायची गरज. तर दिव्य वर्ष 1000 दिव्य वर्षापर्यंत ब्रह्मदेव तपस्येला बसले आणि त्यांनी अहरह निरंतर तपस्या करत राहिले, तपत राहिले.
संपूर्ण लोकामध्ये त्यांनी तपस्येचं दिव्य असं तेज पसरवलं. तपः तपीयां तपतां समाहितः, संपूर्ण चराचराला प्रकाशित करून तस्मै स्वलोकं भगवान सभाजितः संदर्शयामास परम न यत्परम. त्यांनी काय केलं म्हणतात, जीत अनिल आत्मा, त्यांनी संपूर्ण इंद्रियांवर विजय मिळवला. अनिल म्हणजे काय? वायू. वायू अर्थात प्राण. सर्व आपण पहिल्यांदा जेव्हा अष्टांग योगाविषयी ऐकलं होतं, तर योग जी धारणा आहे ना, या स्कंधाचा पहिला अध्याय आपण ऐकला होता, तेव्हा याच्यामध्ये वर्णन केलं होतं की जो प्राणवायू आहे आपल्या शरीरामध्ये येणारा जाणारा, या प्राणवायूच्या माध्यमातून आपलं मन किती चंचल आणि किती स्थिर आहे हे कळलं जातं. जास्तीत जास्त प्राण घेणाऱ्या लोकांचं मन कधीही स्थिर नसतं. सतत श्वास घेतात सोडतात पटापट, परंतु अत्यंत गंभीर श्वास घेतात आणि तेवढाच गंभीर सोडतात. त्या लोकांचं मन स्थिर आहे, त्या लोकांचं मन एका जागी राहू शकतं. तसंच म्हटले, सगळ्यात पहिल्यांदा ब्रह्मदेवाने आपला प्राण आहे त्याला स्थिर केलं. अनिल म्हणजे वायू, वायू म्हणजेच प्राण. तर या प्राणवायूला त्यांनी काय केलं? त्या ठिकाणी संयमित केलं. त्यानंतर विजित उभयेंद्रिय, उभय इंद्रिय म्हणजे दोन्ही इंद्रिय, कोणते? ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय, या दोन्हीला त्यांनी जिंकून घेतलं, विजय मिळवला त्यांच्यावर. आणि अशा प्रकारे संपूर्ण एकाग्र करून सर्व काही एकवटून त्या परमात्म्याची उपासना करायला लागले. आणि मग काय झालं? त्या उपासनेतून, त्या तपस्येतून बघा परमात्मा ब्रह्मदेवावर फार प्रसन्न झाले. आणि प्रसन्न होऊन त्यांनी काय केलं? संदर्शयामास, दर्शन दिलं. अद्भुत दिव्य दर्शन दिलं. त्या दर्शनाचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. काय वर्णन केलंय म्हणतात? ते दिव्य अत्यंत आभापूर्ण वर्णन, अत्यंत दिव्य आहे. सर्वत्र तेजही पसरलेलं आहे. अशी एक तेजोमयी मूर्ती त्यांच्या समोर प्रकट झाली. त्यांना दर्शन दिलं आणि ब्रह्मदेवाला त्यांच्या सोबत ते ज्या लोकांमध्ये राहतात त्या लोकांमध्ये घेऊन गेले. काय लोक आहे ते? म्हणतात ते असं लोक आहे ज्यामध्ये काही नाही. काय नाही हो म्हटले? व्यपेत संक्लेश विमोह साध्वसम, ज्यामध्ये काही नाही, क्लेश नाही. क्लेश म्हणजे पंचपर्वा क्लेश जे आहेत ना, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश, या पाचही गोष्टीचा त्या ठिकाणी प्रवेश नाही. ते असं लोक आहे. त्यानंतर म्हटले ज्या ठिकाणी मोह नाही आणि सोबत सोबत कुठल्याही प्रकारचं भय सुद्धा नाही, असं निर्भय स्थान आहे. अत्यंत निर्भय, कोणत्याही प्रकारचं भीती नाही. स्वदृष्टवद्भीर विबुधैहि अभिष्टुतम. अशा प्रकारे बघा अनेक वर्ष, अनेक सहस्र वर्षापर्यंत तपस्या साधना करूनही अशा दिव्य लोकाचं दर्शन होऊ शकत नाही. याचं सौभाग्य प्रत्येकाला मिळत नाही. असं ते दिव्य लोक होतं ज्या ठिकाणी ब्रह्मा गेले आणि त्यांनी पाहिलं की रजगुण आणि तमोगुण याचा काहीही त्या ठिकाणी प्रभाव नाही. रज आणि तमगुण अजिबात नाही. त्यांच्या सोबत राहणारा सात्विक गुण सुद्धा नाही. कुणी म्हणले सात्विक गुण तरी असेल, म्हणजे नाही नाही नाही, अजिबात नाही. सात्विक गुण असेल तर रज आणि तम थोडा थोडा नक्की असतो, परंतु हे तीनही गुण नाही. गुणातीत असलेलं ते लोक ज्या ठिकाणी नयत्र माया किमुता परे हरे, अहो काही नाही तिथे माया नाही, अजिबात माया नाही. ज्या ठिकाणी सगळं काही दिव्य दिव्य हे. अनुव्रता यत्र सुरार्चिता, बघा त्या ठिकाणी असे लोक राहतात. बघा ज्या ठिकाणी ज्या लोकांची पूजा कोण करतं म्हटले? देवता लोक आणि दानव, देव आणि दानव दोघेही ज्यांची पूजा करतात असे सगळे दिव्य देवता, दिव्य देव परमात्मा लोक सगळे तिथे राहतात त्या दिव्य लोकामध्ये. आणि कसे? त्या लोकांमध्ये राहणारे सगळेच्या सगळे कसे आहेत म्हणले? श्यामावदाता यत्र पत्र लोचना शतपत्र लोचना. जसं बघा श्याम वर्ण त्यांचा आहे आणि 100 पाकळ्याचं जे कमल असतं ना, त्या कमळाप्रमाणे, उमललेल्या कमळाप्रमाणे ज्यांचे डोळे आहेत, पिशंग वस्त्रा, पिवळ्या वस्त्रांनी धारण सुशोभित असलेले, सुरुचः सुपेशसः, दिव्य दिव्य सुवर्णांचे दागिने ज्यांनी घातलेत. एक तर हे सगळे लोक अत्यंत दिव्य आहेत, स्वतःच त्या ठिकाणी कसे आहेत? फार देदीप्यमान आहेत, प्रकाशित आहेत. तरीही त्यांनी सुंदर सुंदर दागिने घातलेत आणि त्या सोन्याने मढवलेल्या दागिन्यात त्यांना हिरे मोती माणिक सुद्धा जडलेले आहेत. सुंदर सुंदर वस्त्र, रेशमी वस्त्र ज्यांनी घातलेले आहेत
असे ते सर्व दिव्य लोक ज्या ठिकाणी राहतात, सर्वे चतुर्बाहव, सगळ्यांना 4 हात आहेत, चतुर्बाहव. त्यानंतर उन्मिष मणिः प्रवेक निष्काभरण सुवर्चसः, प्रबाल प्रबाल मणी, वैदुर्य, मृणाल वर्चस, अशा प्रकारे अनेक वर्णन करत करत सांगितले कसे दिव्य लोक त्या लोकामध्ये राहतात. आणि या सर्व दिव्य लोकांनी घेरलेला एक प्रधान दिव्य परमात्मा त्या ठिकाणी विद्यमान आहे. ददर्श तत्राखिल सात्वतां पतिं श्रियः पतिं यज्ञपतिं जगतपतिं, तो परमात्मा जो की संपूर्ण चराचराचा पती आहे. श्रियपती म्हणजे लक्ष्मीपती आहे. माता भगवती लक्ष्मी त्यांची अर्धांगिनी आहे. अशा प्रकारे तो परब्रह्म सुनंद नंद प्रबलार्हणादिभिः स्वपार्षद मुख्यैः परिसेवितं विभुम, असे त्यांचे दिव्य सगळे पार्षद त्यांची सेवा करतात. सेवा करता करता ते आनंद उल्हास त्या ठिकाणी निमग्न आहेत. असे सगळे ते दिव्य लोक ज्या ठिकाणी माता लक्ष्मी सुद्धा भगवान परमात्म्याची सेवा करते. ती माता लक्ष्मी निरंतर सेवा करते. कधी कधी बघा झोक्यावर बसून वर्णन आलेलं आहे असं सगळं, की ती माता लक्ष्मी झोक्यावर बसून त्या ठिकाणी कधी कधी परमात्म्याची सेवा करते. आणि असं दिव्य सुंदर आभा त्यांच्या चेहऱ्यावर आहे की सर्वत्र सुगंध त्यांच्या शरीरातून निघतोय. त्या सुगंधाचा शोध घेत घेत दिव्य दिव्य भवरे त्यांच्या सोबत त्या ठिकाणी तिथे येत आहेत. त्यांच्या अंगावर सगळीकडे त्या ठिकाणी त्या दिव्य सुगंधाला लुटतायत. असं सुंदर वर्णन केलंय. मग त्या सर्व दर्शनाला पाहून ब्रह्मा अत्यंत काय झाले म्हणतायत, अत्यंत अश्रुपूरित नेत्र, लबालब डोळ्यामधून पाणी निघालं, शरीर पुलकित झालं. अत्यंत भावपूर्वक त्या ठिकाणी ब्रह्मदेव त्या परमात्म्याला शरण गेले आणि शरण जाऊन त्या परमात्म्याप्रती आपला अनन्य प्रेमाचा जो भाव आहे तो आता स्तुतीच्या माध्यमातून देवाला समर्पित करतात. तर तो काय भाव आहे याचं आपण उद्या वर्णन करूयात. आजची झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी श्री सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून वाणीला विराम देऊ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.